साहेब, आज युती बाबतीत चर्चा झाली. काय युतीचं काय संदर्भात अपडेट आहे? सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या बाबतची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या समेत आज सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, माजी मंत्री सिद्धरामजी मेत्रे असतील, माजी मंत्री खंदारे साहेब आहेत, आणि त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल बापू, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या समेत ज्योती वाघमारे आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आज चर्चा झाली. चर्चेमध्ये आम्ही आमचं डिमांड त्याच्यामध्ये पालकमंत्री महोदयांकडे दिलेलं आहे आणि त्यानुसार आमची मागणी आणि त्याच्यावरती ते त्यांच्या स्थानिक नेत्यांजवळ त्या ठिकाणी चर्चा करणार आहेत. युती होण्याच्या बाबतचा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी आम्हाला वरून सूचना केली आहेत की महायुती झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आज आम्ही प्राथमिक बोलणी त्याच्यामध्ये केले. सन्मानपूर्वक त्याच्यामध्ये तोडगा निघेल असं आम्हाला जयकुमार गोरे साहेबांनी सांगितलं आहे आणि त्या दृष्टीने सन्मानपूर्वक युती होईल. आम्ही 50% जागा त्याच्यामध्ये मागितलेल्या आहेत. 50% म्हणजे 50% त्याच्यामध्ये वरखाली होऊन जाईल आणि सन्मानपूर्वक युती होईल असं पद्धतीने त्यांनी सांगितलं. आज युती नाही झालं तर संध्याकाळी शिवसेनेची पहिली यादी घोषित करण्यात येईल, पण आज युती होती का? आणि संध्याकाळी कार्यकर्ते नेहमीच बोलत असतात लवकर करा, आम्हालाही त्याच्यामध्ये मतदारांपर्यंत जायचं. कालपासून अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे. आज सुट्टी असली तरी उद्याला काही जणांना अर्ज भरायचे आणि मग लवकरात लवकर जेवढी युती होईल कार्यकर्त्यांनी उमेदवाराला ते सोयीचं होईल आणि मग कार्यकर्ते बोलतच असतात, पण युतीची चर्चा आहे, यातून महायुती होईल. एक दोन दिवसात महायुतीची चर्चा असताना कुठेतरी आपलेच जे जिल्हाध्यक्ष आहेत ते आज उमेदवारी अर्ज भरणार आहे. कशा पद्धतीने आज बंद उमेदवारी अर्ज नाही? आज ते उमेदवारी अर्ज नाही, उमेदवार म्हणून वार्डमध्ये फिरणार आहेत. वार्डमध्ये प्रचार करायला त्यांना मुभा आहे, सगळ्याच पक्षाचे आहे किंवा मी उभा राहणार आहे. वातावरण थोडं निर्मिती करावी लागते, ती त्याच्यामध्ये करतील. काय त्याच्यामध्ये चुकीचं असं मला वाटतं. किती जागांची मागणी आपण केलेली आहे? आकडेवारीमध्ये म्हणायला गेलं तर किती जागा मागितल्या? 50% समजून जायचं. 102च्या 50%. सन्मानजनक जर आकडा जर मिळत नसेल, 50% खाली म्हणजे 10, 45, 40 वगैरे समजू शकतो आपण, पण त्याच्याही खाली जर म्हणत असतील तर युतीचा निर्णय न होता आपण स्वबळात लढण्याची आम्ही त्याच्यामध्ये स्वबळाच्या बाबत प्रत्येक पक्षाचा प्रमुख म्हणत असतोय. पलीकडून म्हटलं जातं, इकडून म्हटलं जातंय. जेव्हा आम्हाला पक्षाच्या वरून सूचना आहेत की युती झाली पाहिजे, त्या दृष्टीने चर्चा सुरू आहेत. त्या चर्चेतून निश्चित मला खात्री आहे आज पालकमंत्र्यांच्या बोलण्यावरून की आपली युती झाली पाहिजे, तशी युती होऊन जाईल. नाही तर याच्यामध्ये सन्मान जागेचा दावा आहे, शिवसेनेचा अवास्तव आहे, त्यामुळे अवास्तव जागेवर तुम्ही कशी मागणी करू शकता? आणि त्या संदर्भात ही स्वबळाचा नारा एक प्रकारचा असू शकतो. नाही, अवास्तव मागण्या करता चर्चा सुरू आहे. मागताना कोणी काय 100 मागेल, 102 मागेल, 80 मागेल, 90 मागेल, चर्चा करायला काय अडचण आहे? तुम्ही मागितले 100 तर मिळतील 50. मागितले पाहिजे, हे नेहमीच एकामेकाकडे मागत असतो. भारतीय जनता पक्ष अन्य पक्ष जेव्हा युती होते तेव्हा मागताना ते 100 मागतात तेव्हा 100 मिळतात काय? चर्चा होतच असते. अजित पवार पक्षाला पण सोबत घेऊन हे महायुतीचं गठबंधन आहे ते तयार केलं जाणार आहे का फक्त शिवसेना आणि भाजप मिळून? आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं पालकमंत्र्यांकडे आज या ठिकाणी आम्ही सगळे जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांकडून बसलो. आम्ही आमचं डिमांड दिलंय, त्याच्यातून वरिष्ठ जो आदेश येतील त्या आदेशाप्रमाणे युती होईल. राष्ट्रवादीला सोबत घेण्याची आहे का? आमची युती सगळ्यांना, आमची भूमिका सगळ्यांना सोबत घेऊन जायची. आम्ही आमची मागणी पक्षाच्या वतीनं त्यांना दिलेली आहे, त्याच्यात चर्चा होईल. त्याच्या चर्चेत तुम्हाला 1-2 दिवसात सगळं कळून जाईल. भाजपकडची उमेदवारी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.